आज आपण बोलणार आहोत एक अशा आई-बाबांसोबत, ज्यांच्या मुलीचं आता लग्न होणार आहे. जेव्हा मुलगी आरशासमोर एक नवरी म्हणून येते, तेव्हा धनश्रीनी तिचं मेकअप केलं तर मला थोडा कॉन्फिडन्स आला. कहा पकडा रे ये फॉरेनर को, मैंने पकडा बिकडा नाही आहे. आम्ही सर तुमच्यावर फोटो काढतो. आम्ही फॉरेनर बरोबर फोटो काढला म्हणून आम्ही सांगू आमच्या मित्रांना. पुणेरी पाट्या भरपूर निघतात, पण आम्ही पुणेरी जसे आहोत तसे आहोत. म्हणजे छान आहोत. मेकअप खूप लाऊड आहे, कपडे खूप साधे आहेत किंवा ह्या फंक्शनला एवढा लाऊड मेकअप हा काही साजेसा नाही वाटत आहे. पण माझ्यासाठी मेकअपची कन्सेप्ट म्हणजे फील गुड अँड यू लुक गुड. म्हणजे नुसतंच नाही माझं तर काम छान आहे पण त्यांना नाही आवडलं, असं नाही होऊ शकत. इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट मोमेंट फॉर द फॅमिली की बाबा हा असा दिवस त्यांच्यावर आलेला आहे. बारातियों का स्वागत पान पराग से ही होना चाहिए. घरचोला साडी आणि मी घागरा चुनरी का घागरा पहन. तर आपल्या कार्यक्रमाचं एक रिच्युअल आहे सर. खरं तर नाही मला भांग पडायचा असतो. नमस्कार, मी धनश्री शेखरे. स्वागत आहे आपलं आरशांची गप्पा या आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आपण बोलणार आहोत एक अशा आई-बाबांसोबत, ज्यांच्या मुलीचं आता लग्न होणार आहे. आणि मी त्यांना इथे बोलवण्याचं एक विशिष्ट असं कारण आहे, कारण ज्या दिवशी मी तिला मेकअपच्या ट्रायलसाठी बोलवलं होतं, मी त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक पाहिली की मुलगी एका नवीन तिच्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. आणि आपली मुलगी कशी दिसेल, तिची ट्रायल देताना ती कशी, तिचे एक्सप्रेशन्स असतील, तिचं लुक कसं असेल. आणि आईला तर हे कुतूहल असतं, पण तिच्या बाबांनाही तिची उत्सुकता होती, ती मी त्या दिवशी टिपली होती. आणि मला असं वाटलं की जेव्हा मुलगी आरशासमोर एक नवरी म्हणून येते, तर तिथे फक्त तिची स्वतःची त्या भावना नसतात, तर त्या पलीकडे आई-बाबांचं पण एक स्वप्न असतं की माझी मुलगी आज नवरी होणार आहे किंवा त्या लुकमध्ये ती कशी असेल, कशी दिसेल. त्या भावना त्यांच्या होत्या त्या त्या दिवशीच्या लुकमध्ये. आणि म्हणूनच मला असं वाटलं की मी यांना माझ्या पॉडकास्टला आमंत्रित करावं आणि जाणून घ्याव्यात त्यांच्या भावना की मेकअप जेव्हा करायचा असतो तेव्हा काय अपेक्षा असतात. आई वडील म्हणून त्यांनी काय, नवरीचा जो लुक आहे तो ओव्हर लुक असला पाहिजे का नॉर्मल असला पाहिजे, किंवा फक्त नवरीच्याच अपेक्षा नसतात. एक आई बाबा म्हणून पण आई वडिलांच्याही अपेक्षा असतात की त्यांना मुलीला कुठल्या लुकमध्ये बघायला त्यांना आवडेल. आणि म्हणूनच त्या आरशामध्ये मला त्यांचं जे एक प्रेमाचं आणि एक अभिमानाचं जी छबी दिसली, त्या छबीमुळेच मला असं वाटलं मी त्यांना आज आमंत्रित करावं. तर स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये कविता मॅम आणि योगेश सर. कविता मॅम आणि योगेश लाहोटी सर असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या मुलीचं नाव आहे समृद्धी. आणि येस, आपण या पॉडकास्टमध्ये यांच्याशी या गप्पा मारणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्या पर्सनलही काही आपण रिच्युअल जे आहेत मेकअपचे ते जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आजच्या या पॉडकास्टचं. तर कविता मॅम, पहिल्यांदाच हा असा अनुभव आहे की कॅमेरासमोर तुम्ही या गोष्टीत बोलत आहात. आय कॅन अंडरस्टँड. पण तुमची जी एक्साइटमेंट होती किंवा जी तुम्ही मुलीबद्दल तुम्ही जेव्हा माझ्याशी बोललात की माझी मुलगी खूप साधी आहे, मला तिला फार, आम्हाला मेकअप नाही पाहिजे. कारण हे पहिलं वाक्य सरांचं पण आधी मला जेव्हा फोन आला की ती साधी आहे धनश्री, तिला फार मेकअप नाही पाहिजे. आणि मला हे सांगायलाही म्हणजे ऑडियन्सला आवडेल की मुलगी त्यांची अमेरिकेला असते, न्यूयॉर्कमध्ये असते आणि ती तिथे जॉब करते. आणि जेव्हा मला हे कळालं तर मलाही असं वाटलं होतं की हां ठीक आहे, आई बाबा तर म्हणतात पण मुलीशीही मला एकदा जाणून घ्यायला लागेल की बाबा तिला काय हवंय. पण जेव्हा आई म्हणून त्यांच्याशी मी बोलले तेव्हा त्यांनी मला बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या. तर तुम्हाला असं काय अपेक्षा होत्या किंवा काय असं वाटलं की माझ्या मुलीला मी कसं बघायचंय लग्नामध्ये? मी ऑब्व्हियसली म्हणजे आई म्हणून मला असं वाटत होतं की माझी मुलगी सुंदर दिसायला पाहिजे. सुंदर इन द सेन्स खूप पण असं नाही दिसलं पाहिजे की खूप तिने काय म्हणतात ना मेकअप करून आणि ती तिथे बसलीये. पण तिचे जे नॅचरल ब्युटी आहे, म्हणजे जे पण सगळे लोकं आपल्या परीने ब्युटिफुल असतात आणि तिचं ते ब्युटी एन्हान्स झाली पाहिजे. बस इतकंच माझी अपेक्षा होती मेकअपची. तर म्हणून मी आणि मला योगेशने सांगितलं की धनश्री आहे, व्हाय डोंट यू ट्राय हर? तर मग मी समृद्धीला जेव्हा इथे घेऊन आली आणि जेव्हा धनश्रीनी तिचं मेकअप केलं, तर मला थोडं कॉन्फिडन्स आलं, की नाही असं पण असू शकतं. कारण बहुतेक बोलते ना शादियों में मैंने ऐसा देखा कि इतना सारा मेकअप लगा देते हैं कि पूरा ऐसा चेहरा वाइट ऐसे समझ में आता है कि कुछ तो ऐसा लगाया. पेस्टरिंग किया है, कुछ तो लगाया है।
पण ते जे नॅचरल लुक पाहिजे ते दिसत नाही. तर त्याच्या शोधात होती मी, जेव्हा मी इथे आले होते आणि आय वॉज लाइक 100% सॅटिस्फाईड विथ व्हॉटएव्हर यू हॅव डन. तो जैसे आपने बोला कि हाँ कि दिखता है, ऐसे फेस पे दिख के आता है, तो आपने कभी खुद ने ट्राई किया है मेकअप? कभी आपने खुद लगाती है? आप क्या लगाती है? फ्रैंकली स्पीकिंग मेरा डेली रूटीन तो ऐसा है, मॉइस्चराइज़र मॉइस्चराइज़र लगाती हूँ, सनस्क्रीन लगाती हूँ, काजल लगाती हूँ। ये मेरा डेली का रूटीन है। मेकअप सच बोलूँ तो मेरे लिए मेकअप एक लिपस्टिक लगा लो या काजल लगा लो तो मुझे ऐसा लगता है वो कंप्लीट हो गया। पर जैसे आपने हमारा ये लिया था वर्कशॉप तो उसके बाद मुझे काफ़ी ऐसा लगने लगा, नहीं कुछ तो और अपन ने लगाना चाहिए या ट्राई करना चाहिए। हालाँकि मैंने ट्राई नहीं किया फ्रैंकली बताती हूँ क्योंकि कॉन्फिडेंस नहीं था कि कैसा अप्लाई करूँगी, क्या करूँगी। लेकिन हाँ, ये बात मुझे ज़रूर लगती है कि अगर आप थोड़ा अच्छे से खुद को तैयार यानी अच्छे से तैयार हो, तो एक अलग लेवल का कॉन्फिडेंस रहता है। यस, ये बात तो सही है। एक कॉन्फिडेंस लेवल हमारी, क्योंकि हम जब फीचर्स एनहांस करते हैं तो हमें अच्छा लगता है, और हमें ऐसे भी होता है कि हाँ, हमें कभी हम जा रहे होते हैं और आपको अगर किसी ने कॉम्प्लीमेंट दे दिया, अरे आप अच्छे दिख रहे हो, तो हम सोचते कि अरे जाते जाते मैं इससे भी मिल लूँ, उससे भी मिल लूँ, चलो मैं और 2 काम और कर लूँ। तो ऑटोमेटिकली आपका जो काम करने का जो एक ये होता है, वो बढ़ हाँ, जाता बढ़ जाता है, बढ़ जाता एनर्जी बढ़ जाती है। पॉझिटिव्ह एनर्जी आ जाती है। येस. तर सर मी तुमच्याकडे वळेल. त्या दिवशी तुम्ही आलात म्हणजे मला अपेक्षित नव्हतं की हां, बाबा येतील आणि मुलीला सोडून जातील. तर समृद्धीला तुम्ही घेऊन आलात आणि तुम्ही मला अजूनही मला ती माथापट्टी दाखव, मला ती माथापट्टी दाखव, ती कशी दिसणार आहे? कारण मी जेव्हा सरांना म्हटलं की सरांचं, कारण मारवाडी कल्चरमध्ये लग्न होणार आहे मुलीचं. तर सरांना ती जी क्युरिओसिटी होती की मला माथापट्टी दाखव. तेव्हा तेव्हा मी म्हटलं की एक आई म्हणजे आईला तर असतेच, आई तर बघतेच की माझी मुलगी, पण एक वडिलांनाही ती क्युरिओसिटी असते की अरे माझी मुलगी कशी दिसणार आहे? ती लग्नामध्ये कशी असेल? किंवा एक स्वप्न असतं की माझ्या मुलीला मला असं बघायचंय. तर जेव्हा सरांनी मी बघितलं, तर ते मला स्वतःला असं झालं, की माझं म्हणजे आय एम सॉरी टू से माझं लव्ह मॅरेज आहे. अनफॉर्च्युनेटली मी माझ्या वडिलांना तसं माझं लूक नाही दाखवू शकले. पण मला सरांकडे बघून मला त्या फीलिंग्ज अशा म्हणजे आय गॉट सो इमोशनल, की वॉव! ह्या एक इमोशन्स असतात बापाच्या, की त्या बघायला आवडतात. आणि म्हणून त्यावेळेला मला असं वाटलं, की सरांना आणि तुम्हाला आवडेल असं मी काम करायला पाहिजे. आणि समृद्धी इज, त्यांची मुलगी जरी अमेरिकेत राहत असली तरी मी सांगेल की शी इज व्हेरी व्हेरी डिसेंट गर्ल, आणि तिला असं खूप म्हणजे आपल्या मातेशी जोडलेली आहे, तर तिचं पण असं खूप वेस्टर्न तिला हवंय असं काही नाहीये. आणि ज्या माझ्या मेकअप आर्टिस्ट आहेत किंवा ब्युटिशियन ज्या पण माझ्या स्टुडंट आहेत किंवा ऑडियन्स आहेत, त्यांना मी हेच सांगेल, आपण भरपूर इंटरनॅशनल सर्टिफिकेशन मी पण केलेले आहेत, मीही बरेच मी डेस्को होल्डर आहे. बट नेहमी हे लक्षात ठेवा, की आपल्याला किती नॉलेज आहे यापेक्षा समोरच्याला काय अपेक्षित आहे ना, हे करणं खूप महत्वाचं आहे. आणि तेव्हा तुम्ही जेव्हा ते जे तुम्ही ट्युनिंग साधाल, म्हणजे फक्त नवरीला लक्षात न घेता तिची फॅमिली, तिचं कल्चर, तिचं अपब्रिंगिंग, हे पण इतकं मॅटर करतं आपल्या कामामध्ये. आणि ते जर समजून तुम्ही काम केलं, तर मग आई-वडिलांनाही ती जी एक आनंद असतो, ती खुशी असते, ती वेगळी असते. तर सर तुम्ही त्या दिवशी जे आलात, तर तुम्हाला असं काय हे होतं, की मुलीला बघण्याचं किंवा काय तुमचे फीलिंग्ज होते? मला थोडंसं ऐकायला ॲज अ आवडेल. फादर म्हणजे तो आता लग्न म्हणजे असा एक अतिशय सुंदर क्षण असणार आहे. तर त्यावेळी माझी मुलगी खूप सुंदर, छान दिसली पाहिजे आणि ती कशी दिसणार याची मला खूपच उत्सुकता आहे. आज पण आहे. लग्न आता जवळ येत चाललंय, तशी उत्सुकता वाढत चाललेली आहे आणि माझी पहिल्यापासूनची सवय आहे, की ही माझ्या फॅमिलीमध्ये कोणाला काय चांगलं दिसेल, कोणाला काय आवडेल, कविताची आवड कशी, समृद्धीची आवड कशी आहे, त्याप्रमाणे त्यांच्यासाठी मी काय आणू शकतो. हिला ही पर्स छान आवडते, हिला ही साडी छान दिसेल आणि हिला ही आवडेल सुद्धा. वाह! हिला ही बारीक पट्टीची किनार आवडते, हिला बुट्टी कमी लागते, छोटी लागते. समृद्धीला तर अशा प्रकारच्या गोष्टींची जी आवड निवड आहे ही मी सगळी खूप माझं ऑब्झर्वेशन आहे लहानपणापासून आणि असताना त्याप्रमाणे मी त्यांच्यासाठी शॉपिंग करण्यासाठी, त्यांच्यासाठी गोष्टी घेण्यासाठी सदैव उत्सुक असतो. वाह! म्हणजे त्यांना जेवढा उत्साह नसतो त्यांचे कपडे आणि गोष्टी घेण्यामध्ये, त्याच्यापेक्षा माझा जास्त उत्साह असतो. तिला एक साडी घ्यायची असेल, समृद्धीला एक ड्रेस घ्यायचा असेल, तर मी सांगतो 2 घ्या, 3 घ्या आणि मग चला. तर त्याप्रमाणे होतं.
त्यामुळे मला असं आवडतं डिटेलिंग मध्ये जायला आणि थोडासा मला ॲस्थेटिक सेन्स ओके जो काही एक लागतो ओके एका ब्युटी बघण्यामध्ये ओके म्हणजे तुम्ही ती फर्निचरची ब्युटी असो किंवा लुकची असो किंवा साडी असो किंवा मॅचिंग ज्वेलरी असो, हा जो ॲस्थेटिक सेन्स जो असतो ना तो थोडासा मला आहे असं मला वाटतं आणि मग त्याप्रमाणे मी त्या नजरेने बघत असतो की आता काय छान दिसणार आहे, काय दिसणार आहे, हे थोडं लाऊड होतं, हे कमी होतं आणि असं ती एक्साइटमेंट आहे. आणि म्हणूनच मी एकतर तुझ्याकडे आलो आणि मला माहिती आहे की धनश्री आणि आरसा इज देअर, देन आय एम मी अँड कविता वुड बी 100% शुअर. आणि त्याप्रमाणे मी हिला सजेस्ट केलं आणि त्याप्रमाणे तू सुद्धा अगदी 100% समृद्धी आणि कविताच्या टेस्टवर खरी ठरली आणि त्या सुद्धा खूप कम्फर्टेबल आहेत तुझ्याबरोबर काम करण्यासाठी. त्याचं मला पण खूप अभिमान वाटतोय. आणि दुसरं तू हा जो उपक्रम चालू केलेला आहे गप्पा गोष्टींचा आणि या गप्पा गोष्टींच्या उपक्रमात ना एक सुंदर मेसेज त्याच्या मागची जी तुझी भावना आहे की द्यायची की सौंदर्या पलीकडचं सौंदर्य हे जे आहे, हा जो तुला मेसेज द्यायचा आहे आज सर्वांना, हा एक उपक्रम आहे. त्याच्यासाठी तुझं खूप खूप कौतुक. आणि तू नेहमीच काहीतरी असं वेगळं करण्याची जी धडपड आहे त्याची तुझी एनर्जी उत्साह पाहून मला खूप नेहमीच आनंद होतो. थँक्यू. ऍक्च्युली दिस इज काय म्हणते, इट मीन्स अ लॉट फॉर मी. कारण सरांना मी गेली 4-5 वर्ष ओळखते, सर मला ओळखतायत आणि म्हणजे सर स्वतः मला एक मी पण एक स्पोर्ट्स पर्सन आहे, पण सरांची एक गोष्ट मला जी आवडते ती आहे की सर स्वतः खूप उत्साही असं मी म्हणेल एक व्यक्तिमत्व आहे. ते एक ऍथलीट आहे, ते ट्रेकिंगला दर रविवारी न विसरता त्यांना जर बघायचं असेल तुम्हाला तर हा माणूस तुम्हाला सिंहगडावर नक्की भेटणार म्हणजे भेटणार. तिकडे सूर्य उगवायचा राहील पण हा माणूस तिथे उगवलेला असेल. त्यामुळं ही जी पर्सनॅलिटी आहे त्यांचं स्वतःच एक वेगळी ओळख आहे. आणि मी जेव्हा त्यांना पॉडकास्टला म्हटलं सर तुम्हाला यायचं, तर अरे मी आणि मेकअपचा काय संबंध आहे, पण मला त्यांच्या जे म्हणजे मी असं म्हणेल की त्या माझ्या आरशातून जर मी सरांना बघितलं तर मला जे सौंदर्य पलीकडचं सौंदर्य दिसलं ते म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचा स्वभाव. सर्वात महत्वाचं म्हणजे ही फॅमिलीसाठी त्यांची जी म्हणजे एक आस्था आहे, एक प्रेम आहे. म्हणजे मी म्हणेल इट्स रिअली ब्लेस्ड की फॅमिली पण इतकी छान आहे टचवूड की हे जे एक बॉन्डिंग असतं की एक पुरुष घरातला की त्यांनी आपल्या मुलीचं, आपल्या बायकोच्या त्या भावना समजून घेणं किती महत्वाचं असतं. म्हणजे सौंदर्य म्हणजे फक्त तुम्ही लिपस्टिक लावा, हे लावा, ते लावा असं नसतं. एका पुरुषाने सुद्धा त्या फॅमिलीमध्ये त्या कुटुंबाला कम्फर्टेबल करणं किंवा तुला काय आवडतं, तिच्या आवडीनिवडी जपणं, हे सुद्धा तर एक सौंदर्यच आहे ना. त्यांना त्या सौंदर्याचा दृष्टिकोन आहे की माझ्या मुलीला साडीची बायकोला साडीची पट्टी कुठली छान दिसेल, कुठली तिने वेअर केलं पाहिजे. म्हणजे ते पुरुष आहेत पण सौंदर्याची ती जाण त्यांना आहे. तर ते पण एक सौंदर्य पलीकडचं सौंदर्यच आहे असं मी म्हणेल. आणि म्हणूनच मला असं वाटलं की नाही यार खूप छान आपण गप्पा गोष्टी करू शकतो की आता मुलीचं घरामध्ये लग्न आहे तर मग आपण कुठल्या कुठल्या गोष्टींना आपण लक्ष दिलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत हे आपल्याला म्हणजे या माध्यमातून मी दुसऱ्या फॅमिलींना पण हा मेसेज देईल की हे फक्त तुम्ही म्हणजे लग्न आहे आता कसं आता काय, तर एन्जॉय करा. ही जी प्रोसेस आहे ही आयुष्यामध्ये म्हणजे नेहमी नाही येणार आहे, ही एकदाच येतं. तर इट्स अ प्रोसेस, सो जस्ट एन्जॉय इट. आणि जे काही गोष्टी त्या अशा खूप टेन्शन न घेता, बर्डन न घेता, एकमेकांना समजून. खूप वेळेला मी असं बघितलं की शॉपिंग एवढी लाखोनी करतात पण इतके पॅनिक असतं सिच्युएशन की आरडाओरडा, चिडाचिडी. तर ते न करता ही जर प्रोसेस अशी छान एन्जॉय झाली तर सगळे छान कम्फर्टेबली काम करू शकतात. आणि लग्नाचा इव्हेंट असा असतो की खूप खूप त्याची तयारी असते. मग तिथे तुम्ही पॅनिक होऊन ब्लंडर होण्यापेक्षा थोडं छान शांत एकमेकांना समजून एकमेकांना कम्फर्ट देऊन जर तुम्ही हे केलं तर तो खूप छान असा इव्हेंट एन्जॉय होईल. कारण तो लाईफ मधला असा एकच असा तो सोहळा असतो लग्न, मुलीचं किंवा मुलाचं लग्न. तर सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही असे गोरे गोरे आहात, तुम्हाला सगळे असे म्हणजे सरांना मी पहिल्यांदा पाहिलं तर मला असं वाटलं की कोणीतरी फॉरेनर माणूस आहे. तर मला तुमचा किस्सा आवडायला ऐकेल म्हणजे की तुम्हाला कसे अनुभव येतात की तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता किंवा मला मगाशी मॅडमनी पण कविता दीदींनी पण बोललेल्या की तो पण मी त्यांच्या तोंडून ऐकेल तो किस्सा. हो, तो I always feel I'm a God's blessed child. Okay, God has given me everything in abundance. Okay, म्हणजे मी आज लहानपणापासून आतापर्यंत मी माझ्या आई वडिलांबरोबर राहतोय. ओके, छान कविता बरोबर लग्न झालं, उत्तम गृहिणी आणि तिने छान सगळ्या संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मुलं अतिशय अतिशय सुसंस्कृत आणि
स्वतःच्या जबाबदारीनी ती सगळी पुढे गेली आहेत. कधी त्यांना कुठल्या प्रकारचे सपोर्ट, डोनेशन्स किंवा काही करावे लागले नाही. सगळं त्यांनी मेरिटमध्ये त्यांचं काम केलेलं आहे. तर इतकं सुंदर सगळं असताना असं वाटतं कधी कधी की आता आपण आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आहोत. ओके, मी आता 55 वर्षाचा आहे आणि आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आहोत की आपण आपलं आता हलकंसं जे काही राहिलंय जगायचं किंवा आपण ते पाठीमागं राहिलं होतं, कधीतरी ती सुप्त इच्छा होती ती आपण पूर्ण करूया. म्हणून तू आता सांगितलं त्याप्रमाणे मी माझा आता गेले 6 वर्ष झाले हा नियम केलाय मी की दर रविवारी मी सकाळी 3ला उठतो. मी 4-4:30ला सिंहगडाच्या पायथ्याशी असतो आणि 5:30-6ला मी वरती सिंहगडावर असतो. सूर्योदय व्हायच्या आधी तिथे पोचायचं हा माझा नियम आहे. आणि सूर्योदय बघता बघता इतकं सुंदर आणि ते अप्रतिम सौंदर्य आहे आणि बहुतेक त्या सौंदर्याचा इतका न्हावून निघतो मी दर रविवारी आणि म्हणून तुला मी असं छान छान दिसत असेल कदाचित. आणि इट्स ऑल अबाउट एनर्जी सर, कारण तुम्ही त्या एनर्जीला घेता म्हणून ती एनर्जी तुमच्यामध्ये Correct. आणि- राईट सर, तुम्ही ऍब्सॉर्ब and करता. when you feel good, I mean, then you look good. Okay, that is what my concept is. So your excitement, energy, positivity, आणि एक छान रुटीन तुमचं, हेल्दी रुटीन, हेल्दी खाणं, हेल्दी एक्सरसाइजिंग आणि नेचरमध्ये राहणं आणि थोडं नेचरमध्ये टाइम स्पेंड करणं हा खूप आयुष्यातला खूप महत्वाचा हिस्सा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी वीकडेजना मी ॲटलिस्ट आठवड्यातनं 3दा मी सूर्यनमस्कार टाकतो, अगदी नियमाने टाकतो. त्यामुळे मला असं वाटतं सूर्यनमस्कारांना सुद्धा खूप फरक पडतो. स्ट्रेचिंग आणि याच्यामुळे, योगामुळे सुद्धा स्किनवर खूप फरक पडत असेल. हे मी स्किन चांगली होण्यासाठी नाही करत आहे, हे सगळं करतो त्याचा हा परिणाम कदाचित असू शकेल. Yes. आणि बाकी हे आय एम गॉड्स ब्लेस्ड चाइल्ड, ॲज आय सेड. आय मीन जी फेअर स्किन मला मिळालेली आहे, त्यामुळं खूप असे मजेदार किस्से होतात. तू प्रश्न विचारला ॲक्च्युअली सुरुवातीला. माझ्या मुलांना, बायकोला ती शेअर करेलच तो किस्सा आत्ता मला असं वाटतं. पण बायकोला, मुलांना, सगळ्यांना असाच प्रश्न पडतो. सगळे विचारतात की तुझे वडील फॉरेनर आहेत का? मुलांना सुद्धा शाळेत, कॉलेजमध्ये असंच विचारतात, अरे तेरे पप्पा फॉरेन के क्या, फॉरेनर आहे क्या? आणि तसंच आम्ही एकदा न्यूयॉर्कला फिरायला गेलो होतो आणि मला वाटतं कविता त्याविषयी सांगेल की काय किस्सा झाला. आम्ही एअरपोर्टवर आलो तर आमच्या बरोबर एक गुजराती लेडी होती, अहमदाबादची होती आणि ह्यांना कॅनडाला जायचं होतं. तर ह्यांनी दुसरी फ्लाईट घेतली आणि आम्ही म्हणजे दुबईसाठी फ्लाईट घेत होतो. तर ती माझ्या शेजारीच बसली आणि मला असं विचारते, कहाँ पकड़ा रे ये फॉरेनर को तूने? तो आई वाज लाइक शॉक्ड इनिशियली. मैंने पकड़ा विकड़ा नहीं है, मेरे मम्मी पापा ने पकड़ के लाया है. आणि खूपदा असं होतंय की लोक असं त्यांना फॉरेनर समजतात. कारण एकदा आम्ही असं जे किस्सा सांगितलं होतं की इथे फिनिक्स मॉलमध्ये गेलो होतो आणि तिथे पार्किंग करत होते. तर यांनी असंच म्हटलं, कुठे पार्क करू रे? तर म्हणतो, अरे तो फॉरेनर मराठीत बोलतोय. खूप उदास. राजस्थानला वगैरे गेलं तर अगदी खूपच सगळे फॉरेनर म्हणून मागे लागतात, कारण तिथे फॉरेन टुरिस्ट येतात. तर त्या सगळ्यामध्ये ते आणि त्यांना मला photo पण काढायचं असतं. आणि कितीतरी वेळा लोक असे कुठे गेलो तर ते म्हणतात, कॅन आय टेक 1 फोटो सर प्लीज? अरे मी म्हटलं, मग मराठी बोलायला लागले की त्यांना कळतं, अरे हे मराठी आहेत. मग त्यांना पण कौतुक वाटतं की अरे आम्ही सर तुमच्यावर फोटो काढतो, आम्ही फॉरेनरवर फोटो काढला म्हणून आम्ही सांगू आमच्या मित्रांना. म्हटलं बरं ठीक आहे, काय हरकत नाही, काढा काढा. तुम्ही पुण्यातलेच आहात सर, हो, बॉर्न अँड बॉट अप इन पुणे. फॉर्च्युनेट, लकी. सिरियसली फॉर्च्युनेट आहोत आपण. ऍक्च्युली पुणेरी लोक फॉर्च्युनेट आहोत. पुणेरी पाट्या भरपूर निघतात, पण आम्ही पुणेरी जसे आहोत तसे आहोत, म्हणजे छान आहोत. आणि मॅम तुम्ही कुठल्या आहात? मी अकोला, विदर्भमध्ये. विदर्भमध्ये. हा. ओके. मी हा प्रश्न विचारायचं कारण हेच आहे की म्हणजे लग्न म्हणजे 1-2 फॅमिली एकत्र येण्याचा एक तो संस्कार असतो. आणि नेहमी बघा, मी अगेन माझ्या आरशाकडे येते नेहमी. तर जेव्हा आपण नवरी जी मुलगी असते किंवा जे लग्न हा संस्कार असतो, हा 2 फॅमिलींना घेऊन झालेला असतो. म्हणून जेव्हा मेकअप हा विषय जेव्हा येतो, तेव्हा फक्त नवरी मुलीचा किंवा तुमच्या पॅकेजचा विचार न करता किंवा काय मला हे येतंय, माझी ही अक्कल आहे, तर हे बाजूला ठेवून तुम्ही आधी त्या सगळ्या कल्चरचा विचार करा.
आई वडिलांच्या अपेक्षांचा विचार करा. त्या मुलीला काय कम्फर्टेबल आहे. मे बी खूप वेळेला असं होतं की आय लॅशेस, आता आय लॅशेस आम्ही लावतो, पण आय लॅशेस मध्ये काय होतं की मुलगी कम्फर्टेबल नाहीये. पण खूप वेळेला ब्राइडल मेकअप आहे, तर मग लॅशेस लावायलाच पाहिजेत असं पण काही वेळेला होतं. तर मी जेव्हा समृद्धीशी बोलले तेव्हा समृद्धी म्हणली की मी ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे, याच्यामध्ये नाहीये. आय सेड ओके, तुला ट्राय करायचं असेल तू एकदा कर, अदरवाईज इट्स ओके, आय एम नॉट गोइंग टू फोर्स यू. तर ही जी गोष्ट आहे ही त्या दिवशी त्या नवरीला कम्फर्टेबल बनवणारी असते. कारण मेकअप म्हणजे असा खूप लाऊड तामझाम करून केलेला ब्रायडल मेकअप म्हणजे ब्रायडल मेकअप नसतो, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. कारण जेव्हा तुम्ही आई वडिलांशी या लेवलला तुम्ही त्यांना कम्फर्टेबल कराल, तेव्हा त्यांना ऑटोमॅटिकली कळेल ना की हा बाबा, आणि काही गोष्टी त्यांना नाही माहित. म्हणजे आता मी कॅमेरासमोर तुम्हाला विचारेन की तुम्हाला मेकअप बद्दल किती माहिती आहे? मला अम, नाही, मला तसं मेकअप बद्दल माहित नाहीये, पण मला मेकअप चांगला झालाय की नाही झालाय आणि तो त्या कार्यक्रमासाठी किंवा त्या सिच्युएशनसाठी सुसंगत आहे की नाही, किंवा त्या ज्या प्रकारचा पेहराव आहे त्या पेहरावला तो मॅच होतोय की नाही, एवढं मला समजतं. किंवा हे काहीतरी मिसमॅच आहे, मेकअप खूप लाऊड आहे, कपडे खूप साधे आहेत, किंवा ह्या फंक्शनला एवढा लाऊड मेकअप हा काही साजेसा नाही वाटत आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी हँड इन हँड गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. की तुम्ही कुठल्या प्रकारचे कपडे घातले आहेत, कुठल्या लेवलचं फंक्शन आहे, किती लोकांच्या मध्ये तुम्ही उभे आहात, तुमच्या पाठीमागचं डेकोरेशन काय आहे आणि किती लाईट इफेक्ट्स आहेत किंवा किती कशा प्रकारचं आहे, त्याप्रमाणे मेकअपमध्ये सुद्धा उतार चढाव झाला पाहिजे किंवा कमी जास्त पण झाला पाहिजे. आय थिंक तू जास्त त्याच्याबद्दल सांगू शकशील म्हणजे माझ्यापेक्षा. पण मला हे फक्त बघून कळतं की हे मॅच आहे की नाही आणि परफेक्ट वाटतंय की नाही आणि सोबर आणि गुड लुकिंग दिसतंय की नाही. अगदी. सो त्याचे पण माझ्यासाठी मेकअपची कन्सेप्ट म्हणजे फील गुड अँड यू लुक गुड. दॅट इज व्हॉट आय वुड से. True, true. आणि मॅम तुमच्याकडून काय उत्तर येईल? मला तर एवढं माहित होतं कारण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा कसं आहे फाउंडेशन यूज करायचे आणि ते कॉम्पॅक्ट असायचं आणि बेसिक हे सगळं मला तितकंच माहित आहे. आता इतकी व्हेरायटीज ऑफ कॉस्मॅटिक्स आले त्याच्याबद्दल मला झिरो नॉलेज आहे. ओके. हां. म्हणजे मला हा प्रश्न विचारायच्या मागचा हेतू हाच आहे की इथे आपल्या समोर जे आहेत ते एका भावी नवरीचे आई वडील बसलेले आहेत. तर त्यांच्या अपेक्षा काय आहेत किंवा त्यांना किती माहिती आहे मेकअप बद्दल, हे आता आपल्याला लक्षात आलं. सो वी आर द मास्टर्स बिईंग अ मेकअप आर्टिस्ट. तर मला त्यांना काय हवंय हे यांच्या बोलण्यातूनच मला कळालं की त्यांना त्यांची मुलगी जी त्यांनी पाहिलेली आहे, अपेक्षित जे लुक आहे की हे छान आहे की नाही आहे, तर ते त्यांच्या दृष्टीतून त्यांना सिंपल सोबर जो तिला सूट होईल हाच मेकअप झाला पाहिजे. पण मग तो ओव्हर लाऊड झाला, ओव्हर झाला आणि त्यांनी जर काही इन्स्ट्रक्शन दिल्या तर आपला इगो बाजूला ठेवून, कारण तो इगो जो असतो ना, तो इगो तुम्हाला म्हणजे एक तर तुमची प्रगती थांबवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं काम बिघडवतो. तर म्हणजे माझे जे मेकअप आर्टिस्ट किंवा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना मला हेच सांगायचं की जेव्हा तुम्ही काम करता तर तुम्ही कितीही मास्टर्स असू देत, पण तुमचं काम तुम्हाला ब्रेड अँड बटर जर ते आहे, तर ते काम तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देणारं पण असलं पाहिजे. आणि ते फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या क्लायंटला पण सॅटिस्फॅक्शन देणारं असलं पाहिजे. ती विन विन सिच्युएशन असली पाहिजे. म्हणजे नुसतंच नाही माझं तर काम छान आहे पण त्यांना नाही आवडलं, असं नाही होऊ शकत. कदाचित कुठेतरी काहीतरी गडबड असेल, तुमची चूक तुम्ही एक्सेप्ट केली आणि तुम्ही जर त्यातून काही शिकलात तर पुढे येणाऱ्या क्लायंटला तुम्ही छान पद्धतीने हँडल करू शकता. तर हा मला एक मेसेज द्यायचा होता, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. सर, तुमच्या प्रोफेशन बद्दल काय सांगाल मला? मी प्रोफेशनमध्ये माझा इन्शुरन्सचा बिझनेस आहे. ओके. आणि माझा इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस आहे. सो आय मॅनेज हेल्थ, आय मॅनेज वेल्थ अँड आय टेक केअर ऑफ द फॅमिलीज प्रोटेक्शन. सो गेल्या 25 वर्षापासून मी याच्यात कार्यरत आहे. अँड आय हॅव अ लार्ज क्लायंट बेस इन अँड अराउंड पुणे. आणि बरेच माझे फॉरेनला सुद्धा क्लायंट्स आहेत, ओव्हरसीज सुद्धा क्लायंट्स आहेत माझे, जे माझ्या सर्व्हिसेस घेतात म्युच्युअल फंडसाठी, इक्विटीज पोर्टफोलिओ मॅनेजमेंटसाठी किंवा हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स. आणि खूप बिझनेस ओनर्स आणि बिझनेस यांच्याशी मी असोसिएट आहे बिझनेस इन्शुरन्सेससाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे लागतात ते. ओके. तर मग सर, या रिलेटेडच एक प्रश्न येईल की इन्शुरन्स किती महत्वाचा आहे आयुष्यामध्ये? हां, इन्शुरन्स हा खूप महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये. जेव्हा ती वेळ येते तेव्हाच त्याचं महत्त्व पटतं
किंवा कळतं, कळतं. पण तोपर्यंत ती वेळ म्हणजे खूप निघून गेलेली असते. कारण कारण तुम्ही यू कॅन वेट फॉर टेकिंग इन्शुरन्स टिल यू मीट विथ अन ऍक्सिडेंट. ओके, कारण ऍक्सिडेंट झाला तुमच्या कारचा एकदा एक्झाम्पल की बा, मग त्याच्यानंतर तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकत नाही की त्याचे जे कारचे ऍक्सिडेंटचे पैसे तुम्हालाच भरावे लागतात, किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा काही आजारपण आलं तुम्हाला, तर तुम्ही बिफोर इट गेट्स टू लेट यू शुड गेट इन्शुअर. कारण याच्यामुळे फायनान्शियल इम्पॅक्ट खूप मोठा येऊ शकतो फॅमिलीजवर. आणि आपण बघतो की साधा डेंग्यूचा आजार आहे, पण तो इतका वरच्या लेवलला निघून जातो कधी कधी, आणि लोकांना आयसीयू मध्ये राहावं लागतं. आयसीयू मधनं लोक कोमामध्ये जातात, आणि अशा अशा केसेस बघितल्या की 30-40 लाख रुपयाचा खर्च होतो, काय तर डेंग्यू झालाय. आणि आपण बघतो की डेंग्यूच्या 99.99% केसेस क्लिअर होतात, पण तो 1% जी असते की जी तुम्हाला 30-40 लाखाच्या बिलिंग पर्यंत सुद्धा नेऊ शकते, देऊ शकते. ती आपल्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. मला काही होणार नाही, नथिंग विल गो रॉंग विथ मी, या भ्रमात न राहता मला असं वाटतं आपण इनफ प्रोटेक्शन आपल्यासाठी केलं पाहिजे. मग सर, यामध्येच असं काही एखादा किस्सा आहे का की तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी काढली आणि त्या व्यक्तीला तो जो फायदा झाला त्यामुळे ती फॅमिली सर्व्हाइव्ह झाली? खूप 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 असे किस्से आहेत. म्हणजे कालचाच किस्सा सांगतो की एक जहांगीरमध्ये 3,53,000 रुपयाचा क्लेम सेटल झाला एका क्लायंटचा, किडनी स्टोनचा. ओके, त्याने आत्ताच पॉलिसी काढली होती, 2 वर्षापूर्वी काढली होती त्यांनी पॉलिसी, आणि त्याचा किडनी स्टोन 3,53,000 रुपयाचा क्लेम सेटल झाला फक्त 1 नाईट स्टेचा. एवढी कॉस्ट आहे या बापरे. मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये. फक्त तो आज सकाळी ऍडमिट झाला, दुसऱ्या दिवशी 12 वाजता डिस्चार्ज झाला. 3,53,000 रुपये, त्याला एकही रुपया भरायला लागला नाही, त्याचा पूर्ण क्लेम सेटल झाला. कालच अजून एक क्लेम सेटल झाला. एक मुलगा आहे 12 वर्षाचा, आणि त्याला काहीतरी पायाला सूज येते म्हणून ते डॉक्टरकडे घेऊन गेले. मग त्याला पुणे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. पुणे हॉस्पिटलमध्ये तो 12 दिवस होता. काल 12व्या दिवशी डिस्चार्ज झाला, आणि जवळजवळ 3.5-4 लाख रुपयाचा काहीतरी 3,73,000 काहीतरी क्लेम सेटल झाला. तर त्याच्या पायाला ड्रिल करावं लागलं, तिथून पस काढावं लागलं, काय तर ते व्हायरल इन्फेक्शन काहीतरी झालेलं आहे, आणि त्याच्यात पस. म्हणजे असे विचित्र किस्से होतात की जे आजार माहीत पण नसतात, आणि कधी काय होऊ शकेल काहीच सांगता येत नाही. तर असे खूप आहेत. एक आत्ताची एक केस आहे रिसेंट माझ्याकडे, की ज्यांनी पॉलिसी घेतली आणि 3ऱ्या का 4थ्या महिन्यात त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. बापरे. ओके, आणि त्या इतके घाबरले ते की त्यांना असं वाटलं आता आम्हाला क्लेम मिळणार की नाही मिळणार. मी म्हटलं थांबा, आपण सगळं बघूया आणि व्यवस्थित काम करूया. त्याप्रमाणे त्यांना जवळजवळ 12.5-13 लाख रुपयाचे कॅन्सरचे सगळे केमोथेरपीज, मेन ऑपरेशन आणि मग बाकीच्या केमोथेरपीचे पूर्ण क्लेम त्यांना पैसे मिळाले. सो दे आर व्हेरी व्हेरी हॅपी अँड व्हेरी थँकफुल फॉर ॲडवाइस अँड गिव्हिंग देम ॲडवाइजिंग देम अ राईट इन्शुरन्स कव्हर अँड पॉलिसी. वाव. सो हे समृद्धी इन्शुरन्सचं काम आहे आणि योगेश सर एवढ्या वर्षांपासून करतायत, आणि म्हणजे मी त्यांचं काम पण बघितलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते ज्या फील्डमध्ये काम करतात, तसं पाहायला गेलं तर थोडंसं मी म्हणेल की थोडं कॉन्ट्रोवर्सी आहे की एका ठिकाणी एक असा उमदा धडाडीचा आणि एकदम छान असं ॲथलीट असणारे ते सर, आणि दुसऱ्या बाजूला की हे जे प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे. मग त्यामध्ये तुमचं आजारपण असेल, चोरी असेल, आणखीन काही नुकसान झालेलं असेल, त्यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणजे ही जी एनर्जी आहे, थोडक्यात मला सांगायचं काय आहे की इट्स ऑल अबाउट एनर्जी, आणि त्या एनर्जीला ते मॅच करण्यासाठी ते स्वतःला मेंटेन ठेवतात. तर त्यांचं जे रिच्युअल आहे, जे काही त्यांनी सांगितलं आपल्याला, की त्यांनी स्वतःला कारण आयुष्य म्हटल्यानंतर चढ उतार आहेच आहेत आयुष्यामध्ये. पण हे सगळं जे आहे इन्शुरन्स, जेव्हा क्लेम होतात तेव्हा नक्कीच वाईटच घटना घडलेली असते. इन्शुरन्स असेच क्लेम होत नाहीत की तिथे काहीतरी लॉस असतो, तिथे त्यावेळेस काहीतरी सगळ्यात जास्त सपोर्ट फॅमिलीला जरुरी असतो. त्यावेळेस त्यांच्या बरोबर उभं राहणं जरुरी उभं राहणं असतं. गरजेचं म्हणून मी असतं. नेहमी सांगतो, आय एम नॉट इन टू सेलिंग द इन्शुरन्स पॉलिसीज, आय एम इन टू बिझनेस ऑफ सेटलिंग द क्लेम्स. आणि तो क्लेम जेव्हा सेटल होतो तो खूप एक आनंदाचा क्षण असतो. म्हणजे इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट मोमेंट फॉर द फॅमिली की बाबा हा असा दिवस त्यांच्यावर आलेला आहे. पण माझ्यासाठी तो क्लेम सेटल जेव्हा होतो तो खूप आनंदाचा क्षण असतो, की हे जे मी त्यांना ऍडवाइस केलं होतं त्याचं त्यांना त्यांचा त्या आयुष्यात त्याचा उपयोग झाला, आणि झाला. योग्य वेळेला तो म्हणजे योग्य ऍडवाइस गेल्यामुळे तो त्यांना ते प्रोटेक्शन झालं, आणि गुड हेल्थ केअर त्यांना आणि मिळू शकली हॉस्पिटलमध्ये. चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा इलाज होऊ शकला, किंवा कार इन्शुरन्स असेल तर कारचं रिपेअरिंग व्यवस्थित पूर्णपणे होऊ शकलं, एकही रुपयात भरावा लागला नाही. तर अशा प्रकारे
तो जो आनंद असतो आणि ते लोक थँक्यू म्हणतात की तुम्हाला की थँक्यू, तुमच्यामुळे मी छान पॉलिसी घेतली आणि त्याच्यामुळे माझा सगळा क्लेम सेटल झाला. आय नेव्हर थॉट की अशा प्रकारचं काही घटना घडू शकते आयुष्यात. तो तो छान वाटतं. म्हणजे आपण असं वाटतं की आपण एक चांगल्या प्रोफेशनमध्ये आहोत आणि कितीतरी लोकांच्या चेहऱ्यावर एक हास्य आपण पाहू शकतो जेव्हा क्लेम सेटल होतात आणि जेव्हा त्यांना ते सॅटिस्फॅक्शन मिळतं. ट्रू. सो हे आयुष्याचे वेगवेगळे पैलू आहेत. तर कुठे म्हणजे देव म्हणतो ना आपण, की देव माणूस जो असतो तो ते क्षण तुम्हाला अनुभवायला मिळत असेल, की खूप लोक अरे देव देव माणसासारखं धावून आलात तुम्ही, की तुम्ही मला सल्ला दिलात, की हा मी इन्शुरन्स घे आणि तो मला बरं झालं तुम्ही मला सांगितलं. बरोबर ना? म्हणजे तो जो क्षण असतो तो वेगळा असतो आपल्या लाईफमध्ये. म्हणजे इट्स मोर दॅन मनी मी म्हणेल, की इट्स नॉट ऑल अबाउट की सगळं मनी किंवा पैशामध्येच आपण हे करतो. तर तिथे जेव्हा तो जो आनंद असतो तो एक वेगळा आनंद असतो. आणि तो आनंद सर त्यांच्या आयुष्यामध्ये शोधतात आणि घेतात. आणि मी सरांना बोलवण्यामागचं कारण हेच आहे, जे कोणी माझे मेल ऑडियन्स जे कोणी पाहत असतील मला, तर आयुष्यामध्ये सुख दुःख येत राहणार आहे, पण आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी जेव्हा काही करतो आणि तिथून आपल्याला जो काही आनंद मिळतो तो खूप वेगळा असतो. आणि तो मध्य जो आहे सरांनी फॅमिलीचा, सोशल लाईफचा, पर्सनल लाईफचा, तो सरांनी साधलेला आहे. आणि आपला जो आजचा जो विषय आहे आरशाशी गप्पा, सौंदर्य पलीकडचं सौंदर्य, तर फक्त बाह्य सौंदर्याबद्दल नाही बोलायचंय मला. एक आत्मिक आनंद कशामध्ये असतो, की मी क्लेम सेटल केलं तेव्हा मला तो आनंद मिळतो. मी जेव्हा ती मदत करतो तेव्हा मला आनंद मिळतो. तर हे सुद्धा काय आहे, हे सौंदर्यच आहे जे आपल्या आत्म्याचं आहे. आणि या सौंदर्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण आता समाजामध्ये इतक्या गोष्टी अशा झालेल्या आहेत, की इझी मनी, इझी ट्रिक किंवा हे केलं आणि मग लगेच काहीतरी झालं, असं होत नाही. तर त्या गोष्टींना काही आपल्याला पेशन्स ठेवायला लागतात, काही गोष्टी बघायला लागतात, समजून कराव्या लागतात. आणि खूप जण असे पण आहेत, की जेंट्स की हे सौंदर्याचा आणि माझा काय संबंध आहे? तसं नाहीये. जे सरांनी शोधलंय, त्यांचं जे आत्मिक सौंदर्य आहे, की ते त्यांच्या कामामध्ये आहे, त्यांच्या प्रवासामध्ये आहे, त्यांच्या डिसिप्लिनमध्ये आहे, त्यांनी दिलेल्या सर्व्हिसमध्ये आहे. तर मला माझ्या आरशाच्या गप्पा म्हणजे काय, त्या फक्त मेकअपशी रिलेटेड नाहीये. त्या प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक स्त्रीच्या, पुरुषांच्या, जे काही तुमचं तुम्ही कशामध्ये आनंद शोधता, त्यामध्ये तुमचं सौंदर्य दडलेलं आहे. हाच मला एक मेसेज द्यायचा आहे. आणि मॅडम मी तुमच्याकडे येईल, की समृद्धीबद्दल. आज समृद्धी म्हणजे ती युएसला असल्यामुळे ती फेब्रुवारीमध्ये आली होती. आता ती लग्नाच्या आसपासच येणार आहे. तर मग तुम्ही समृद्धीच्या काय म्हणजे काही सवयी किंवा, कारण मी तिला फक्त ट्रायलला भेटलेली आणि आता डायरेक्ट मी लग्नामध्ये भेटणार आहे. पण यामध्ये पण एक गोष्ट मी सांगेल, की ब्राईडला भेटणं खूप गरजेचं आहे. कारण जरी तुम्ही म्हणालात, की नाही ती साधी आहे, तिला हे नाही लागणार, ते नाही लागणार, पण जेव्हा ट्रायलला आल्यानंतर माझ्या दृष्टीने मला 2 गोष्टी आणखीन कळाल्या तिच्या. तर मग जेव्हा तुम्ही ती जे लहान होती तेव्हा तिच्या काही सवयी किंवा आता ती ती आता मोठी झाली आहे, नवरी होणार आहे, तर तिच्या काही म्हणजे मेकअपच्या किंवा स्वतःच्या सेल्फ कॉन्शियस दिसण्याबद्दलच्या काही सवयी सांगू शकाल का? ती लहानपणापासून तशी खूप डिसिप्लिन्ड आहे. डिसिप्लिन म्हणजे मी असं म्हणणार, की ती खूप पर्टिक्युलर. आता म्हणजे सकाळी झोपेतनं उठली, की पहिले आपली चादर फोल्ड करणार. म्हणजे सगळं नीटनेटकं ठेवायचं तिला खूप आवडतं. म्हणजे इव्हन जेव्हा ती शाळेत जायची, तर तिचं जे युनिफॉर्म असायचं, ते आदल्या दिवशी ती टेबलवर काढून ठेवायची. तिची बॅग वगैरे सगळं असं रेडी असायचं. आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी उठले, की अंघोळ करायचं आणि तयार होऊन मग एकदम टाईम टू टाईम सगळं करायचं तिला सवय आहे. आणि तयार होण्याबाबत मी म्हणणार, की लहानपणापासून शी इज अ व्हेरी नीट अँड क्लीन चाइल्ड. म्हणजे कधी असं मी बघितलं नाही, की जसं मुलं कसं थोडंसं हे होतं. हां, म्हणजे हां. मला कधीतरी वाटायचं, की आता मी इथे तिला बसवलं तर काहीतरी मातीत खेळणार किंवा काय करणार. पण ती इतकी स्वतःला असं तिचे कपडे सुद्धा जे सकाळी घालायची तशीच्या तशीच राहायची संध्याकाळपर्यंत. म्हणजे इतकी ती नीट अँड क्लीन होती. आणि तयार होण्याबाबतीत तिला असं आहे, की कॉस्मॅटिक्स वगैरे ती आता काय यंग गर्ल्स आहेत त्यांना कॉस्मॅटिक पण तिच्याकडे पण खूप कॉस्मॅटिक्स असतात. ती कशासाठी काय वापरते ते मला कळत नाही. कारण मी तिला बघितलंय, की तिचे थोडे असे वेव्ही हेअर्स आहे ना, तर कर्ल्स आणण्यासाठी ती काय स्प्रे करते आणि ते कर्ल्स करून घेते. पण असं कधी तिला लाऊड मेकअप वगैरे असं करताना कधी बघितलं नाही. शी इज
लाईक व्हेरी सिम्पल अँड सोबर टाइप ऑफ पर्सन. ओके. पर्सनॅलिटी वाईज ऑल्सो. म्हणजे कपडे वगैरे पण कधी मी तिला असे आडेतेडे कपडे घालताना बघितले नाही. सो मग आज मला मी मेकअप आर्टिस्ट म्हणून माझ्याकडून काय अपेक्षा आहे, की लग्नामध्ये तुम्हाला माझ्याकडून काय तुम्ही मला गोष्टी सांगाल, की काय मी करायचंय तिच्यासाठी? मला असं वाटतं, की तिचं असं झालं पाहिजे, की शी शुड लूक ब्युटिफुल ऑल्सो ॲट द सेम टाईम शी शुड लूक एलिगंट. म्हणजे असं पण नाही दिसलं पाहिजे, की खूप तिचं म्हणजे खूप मेकअप तिला गर्ल आहे. मेकअप करून आणि ते कारण तिची तशी पर्सनॅलिटी नाहीये. म्हणजे लहानपणापासून जे तिचं सिंपल लिव्हिंग आहे, फक्त ते सिम्प्लिसिटीला एन्हान्स करायचंय. एवढं मला असं वाटतं. ओके. सो सी ह्याच अपेक्षा असतात आई-वडिलांच्या, वेगळ्या काही नसतात, की वेगळं काहीतरी जाऊन कारण काय होतं बऱ्याच मेकअप आर्टिस्टच्या कन्फ्यूज आहेत आता, की मग मला मेकअपच येत नाही, कारण मला हे लूकच जमलं नाही. तर मला हेच सांगायचं की कॉन्फिडन्स लूज करण्याऐवजी थोडेसे तुम्ही एक्सपेरिमेंट करा. म्हणजे डायरेक्ट नवरीवर नका करू, पण काम करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला आणि खूप अवघड नाहीये मेकअप करणं किंवा मेकअप आर्टिस्ट्रीमध्ये काम करणं. ओन्ली द थिंग इज समजून घेणं. जेव्हा तुम्ही समजून घ्याल, की समोरच्या व्यक्तीला काय हवंय आणि त्याला काय अपेक्षा आहेत माझ्याकडून, तेव्हा तुमचं काम खूप ईझी होतं आणि हे ईझी कधी होईल? इगो सोडा आणि स्वतःहून विचारा, की मी काय करू? मला 100 गोष्टी येतात. तुम्हाला काय हवंय? मी तुमच्या पद्धतीने काय मी करून देऊ शकते? तेव्हा तुमचं काम आणखीन छान होईल आणि अगदी सोपं होऊन जाईल. आणि खूप वेळेला ना मी असं पण पाहिलंय, की ब्राईड मी करते, पण तिच्या चेहऱ्यावर स्माईलच नसतं. मग त्यावेळेला मला भीती वाटते आणि जेव्हा मी तुम्हाला म्हणजे हे पॉडकास्टचं एक म्हणजे खरंच थँक्स टू यू बोथ, की तुम्ही आलात आणि ह्या पॉडकास्टला म्हणजे तुम्ही अगदी छान असं एक्साइटेड आहे मी पण, की छान वाटलं मला. आणि ही गोष्ट खूप अशी मला सांगावीशी वाटली. माझ्या स्टुडंट आहेत, माझी अकॅडमी मी रन करते, पण खूप वेळेला फक्त स्किल्स आर नॉट इम्पोर्टंट. ते जे एक हे असतं ना, की समजून घेणं, की काय हवंय, मला काय करायचंय आणि काय एक्झॅक्टली त्यांना काय लूक हवा आहे तिथे. तेव्हा ते तुमचं काम जास्त चांगलं होतं. म्हणजे मला असं वाटतं की मेकअप हा खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक भाग आहे. म्हणजे मेकअप आर्टिस्टला काय आवडतं किंवा काय वाटतं ह्याच्यापेक्षा त्या नवऱ्या मुलीला काय आवडतं आणि तिला कशा प्रकारचं दिसणं हवं आहे, हे खूप महत्वाचं आहे. कारण तिला जसं हवं तसं ती दिसली किंवा तिला कम्फर्टेबल झालं, इफ शी इज कम्फर्टेबल इन दॅट मेकअप ऑर इन दॅट स्किन, शी विल फील व्हेरी कॉन्फिडंट टू फेस द क्राउड. बिकॉज ती इतकी सेंटर ऑफ अट्रॅक्शन असणार आहे त्या दिवशी, की तिच्यासमोर 200, 300, 500 लोक असणार आहेत सभोवती. तर तिला एकदम कम्फर्टेबल फील झालं पाहिजे, की अरे मी छान दिसते आणि कम्फर्टेबल आहे, मला जसा हवा तसा साजेसा मेकअप आहे हा आणि मस्त वाटते. त्यामुळे ती स्माइलिंग पण राहील, कॉन्फिडंट पण राहील, ती सगळ्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलेल आणि तिची बॉडी लँग्वेज चेंज झालेली असेल. मला असं वाटतं, की हा खूप महत्वाचा भाग आहे मेकअपचा आणि तो तुझ्यासारखे मेकअप आर्टिस्ट त्याची ती जाण ठेवतात. ओके. आणि त्या प्रकारे काम करतात आणि तो अँगलनी तुम्ही काम करता म्हणजे तू करतेस याचं मला तुझं खूप कौतुक करावंसं वाटतं. आणि तू हे तुझ्या अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा सगळ्यांना शिकवतेस आणि हा सगळीकडे तू संदेश देतीये. याचं खरं कौतुक आहे तुझं, की बाबा तुला असं वाटतं की सर्व मेकअप आर्टिस्टनी इन्स्टेड ऑफ व्हॉट दे फील व्हॉट इज राईट, दे शुड डू व्हॉट क्लायंट फील अँड व्हॉट दे आर कम्फर्टेबल विथ. तर हा जो एक संदेश आहे, खूप छान देतेस तू आणि तुझं कौतुक करावं तेवढं कमी. थँक्यू सो मच. येस दीदी, तुम्ही काहीतरी बोलत होत्या. माझं असं आहे, की मी असं जसं मला एकदम हां, टाईट केस केले, तर अजिबात आवडत नाही. कारण मला ते असं वाटतं, की मी थोडे म्हणजे कम्फर्टेबल राहत नाही. हां. तर ते सारखं असं वाटतं, की अरे बराबर दिख रहा है क्या? पता नहीं कैसा कुछ अजीब ही लग रहा है. कॉन्शियस होऊन जातं. तर कसं आहे ना, ज्याला जसं आवडतं, म्हणजे मला थोडं लूज वगैरे ठेवलेलं कम्फर्टेबल. कम्फर्टेबल राहतं. तसं म्हणजे इव्हन जे हेअर स्टायलिस्ट वगैरे असतात, त्यांनी थोडंसं लक्षात ठेवावं. ठेवायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मला म्हणजे मी हे का बोलतेय, मी पण एक ह्युमन बीइंग आहे. मी काही खूप मोठी आर्टिस्ट आहे किंवा असं मी म्हणून सांगत नाहीये कोणालाही. मी जमिनीवरच आहे आणि तिथं थांबूनच मी तुम्हाला हे सांगते, की
खूप वेळेला मी असं ऐकलं आहे की मी अमुक अमुक मेकअप आर्टिस्टकडे गेले होते, खूप इगो आहे, खूप ॲटिट्यूड आहे आणि मी कोणालाही पर्सनली बोलत नाहीये, पण तुम्ही आपण एका प्लॅटफॉर्मवर आहोत. मला कोणी कॉम्पिटिटर नाहीये किंवा मला कोणाबरोबर कॉम्पिटिशन करायची नाहीये. मला फक्त एक सांगायचंय की ही गोष्ट खूप छोटी आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर मला फक्त ह्याच अँगलनी मी सांगेल की तो इगो, ॲटिट्यूड बाजूला ठेवा. बिकॉज दिस इज आवर ब्रेड अँड बटर. कारण आपली जी कम्युनिटी आहे ही सर्व्हिस इंडस्ट्रीमधली आहे. आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, तर आपल्याला ही गोष्ट समजून घेतल्याशिवाय आपण चांगली गोष्ट डिलिव्हर नाही करू शकत. आणि म्हणून जे आता मॅम म्हटलं, की मला हेअर लूज आवडतात किंवा मला नाही कम्फर्टेबल होत. तर जिथे कम्फर्ट नाहीये क्लायंटचा, तिथे ओढून ताणून देण्यात अर्थ पण नाहीये. इफ शी इज नॉट कम्फर्टेबल, ओके. आणि तुम्ही काम करून ते सोडून मग परत करण्यापेक्षा करण्या अगोदरच विचारा की काय हवंय. खूप वेळेला मेकअप आर्टिस्ट बोलतच नाहीत. म्हणजे मी आता बऱ्याच मुली, माझी टीम पण आता खूप वेळेला असं झालेलं आहे. तेव्हापासून मी ही माझा अनुभव आहे म्हणून मी ती म्हणजे शिकलीये, की अरे हे बोललं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि हे सांगण्यामागचं कारण हेच की जे अस्पायरिंग मेकअप आर्टिस्ट आहेत किंवा जे नवीन शिकणारे आहेत, त्यांच्यासाठी हे एक लर्निंग असेल, की बाबा तुम्ही बोला आधी, घाबरू नका, की मॅडम तुम्हाला कसं हवंय, काय हवंय. आणि तुमचं जेव्हा कम्फर्ट लेव्हल चांगला होईल, तेव्हा काम पण छान होऊन जाईल. आणि तिथे कम्फर्ट लेव्हल होणं म्हणजे कम्फर्ट क्रिएट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग ते ब्राईड असू देत, तुम्ही असू देत किंवा कुठेही आपण जोवर जिथं एखाद्या ठिकाणी कम्फर्टेबल नसतो तिथे आपणही विचार करत नाही. आणि मेकअपबद्दल मी एक सांगेल, की मेकअप म्हणजे एक प्रेझेंटेशनचा भाग आहे, की अपार्ट फ्रॉम धिस ब्रायडल मेकअप सोडून मी बोलतीये, की मेकअप हा प्रेझेंटेशनचा भाग आहे. म्हणजे एक ऑर्डिनरी आपण रस्त्याने जाताना जरी एखाद्याला रस्ता विचारायचा म्हटला, तरी आपण आधी असं एक लूक देतो. त्या माणसाला आधी जज करतो. मे बी ते केलं नाही पाहिजे, पण आपण जज करतो. "अरे, हा काय पत्ता नाही सांगणार, चल पुढे." असं करेक्ट. होतं. सो इट्स नॉट अबाउट मेकअप, बट इट्स ऑल अबाउट प्रेझेंटेशन, की एखाद्या माणसाचं प्रेझेंटेशन कसं आहे ते बघून पण आपण एक जज करतो, की अरे हा काम करेल आपलं, हा नाही करणार. तर ही गोष्ट पण किती मॅटर करते. म्हणजे तुम्ही ही गोष्ट पण बघा ना, की प्रत्येक जण आणि हे करतो हां. पत्ता विचारताना आपण जज करतो म्हणजे इथे करतो. करतोच 100%. मी जेव्हा पहिल्यांदा भेटली होती धनश्री तर वो टाइम पे आपने बोला था मेकअप कैसा है? मेरा मेकअप को लेकर थोड़ा-सा क्या बोलते हैं ना थोड़ा मन ऐसा कम था कि नहीं मेकअप की कोई ज़रूरत नहीं है, ऐसे ही अच्छा लगता है। पर जब से आपको मिली और मैं अभी मेरे मामी-ससुर के यहाँ पे शादी थी, तो वहाँ पे ब्यूटीशियंस को बुलाया था, तो सब लोग करके ले रही थी। तो जस्ट बिकॉज़ तुमने बोला तो मैंने बोला क्यों मैं भी ट्राई करती हूँ। मैं भी इससे ये करती हूँ। तो उसने मुझे साड़ी वगैरह ड्रेप करके दी, मेरा हेयर स्टाइल वगैरह करके दिया, लाइट सा मेकअप करके दिया। मुझे इतना अच्छा लगा मैं बोली आज तक मैं इससे क्यों इतनी कोसों दूर रहती थी। ट्राई करने में कोई दिक्कत नहीं है और अपन ने ट्राई करना करना चाहिए। चाहिए। ट्रू, यही तो मैंने एक रील भी मेरा शॉर्ट डाला है, उसमें मैंने वही बोला है। दीदी मैं खुद एट द एज ऑफ मैं 32 में इस फील्ड में आई हूँ। तो आई वाज आल्सो नॉट अ मेकअप पर्सन। लेकिन जब मुझे ऐसे लगा, क्योंकि मुझे बचपन से सब काली-काली बुलाते थे. मतलब मुझे "ए काळे इकडे." म्हणजे असं होतं. तर मला तेव्हा असं वाटायचं, की मी तर काळी आहे, मला हा कलर नाही सूट करणार, येलो कलर मी छान नाही दिसू शकत. म्हणजे ते जज केलं होतं. पण कधीतरी तर ट्राय करायला हरकत नाहीये ना. तर ती ट्राय करणं पण आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे, की आप वही चीज़ को अगर लेके बैठो कि मुझे ये नहीं दिख रहा, अच्छा नहीं दिख रहा है, तो वो शायद आपका माइंडसेट ही हो गया कि नहीं दिख रहा है अच्छा, लेकिन आप जब पहनते हो, आप ट्राई करते हो और आपको 2 लोग जब बोलते हैं, "अरे बहुत अच्छा दिख रहा है", तो आपका वो कॉन्फिडेंस बढ़ जाता है. आणि हीच गोष्ट आरशाच्या माध्यमातून मी सांगते, की तुम्हाला नाही आवडत एखादी गोष्ट किंवा नाही समजत आहे, तर ती करून बघा ना. अडवलंय कोणी तुम्हाला? तुमचं आयुष्य हे खूप, म्हणजे मला हेच सांगायचंय, की आयुष्य हे असं आहे, की इतक्या रंगांनी भरलेलं आहे आणि आपण वी आर रिअली ब्लेस्ड, की आपण इंडिया म्हणजे भारतामध्ये राहतो. भारतासारख्या शहरामध्ये जिथे इथे वेगवेगळे इतके कल्चर्स एकत्र आलेले आहेत. आता लाहोटी सर आहेत, ते मारवाडी आहेत. मारवाडी कल्चरमधलं लग्न बघितलं तर ते एक वेगळं कल्चर असतं. मराठी कल्चरमधलं लग्न वेगळं असतं. गुजराती कल्चरमधलं वेगळं असतं. खूप लोकांना मारवाडी गुजरातीमधला पण फरक नाही कळत. म्हणजे कल्चरमध्ये पण खूप फरक आहे. इव्हन मराठी जरी तुम्ही घेतलात तर ब्राह्मणी मराठी वेगळे आहेत, मराठा वेगळे आहेत. तर मराठा ब्राईड वेगळी असते, ब्राह्मणी ब्राईड वेगळी असते. आणि मग जेव्हा आता कसं झालं, की लव्ह मॅरेजेस होतात त्यामुळे इंटर कल्चर खूप आपण हम्म. म्हणू की लग्न होतात.
इंटरनॅशनल तर होतात पण आपल्या इथे पण साऊथ इंडियन डिश वेडिंग टू महाराष्ट्रीयन. महाराष्ट्रीयन किंवा गुजराती किंवा असं खूप होतं. मग तिथे पण आम्हाला कसं असतं हे पण चॅलेंजेस असतं हम्म. की तिथे ते कल्चर सांभाळणं आणि समजून घेणं. म्हणजे ओघाओघानं हा विषय निघाला म्हणून मी बोलते की इथे लग्नामध्ये पण हा जो कन्फ्युजन आहे ना, मग कधी सासू म्हणते की नाही आमच्या पद्धतीने मेकअप केला पाहिजे, मग आईला असं वाटतं नाही मग माझी मुलगी आमच्या घरातल्या पद्धतीने नाही का करायचा मेकअप. तर हे असं खूप असतं. तर तुमच्या बाबतीत असं काही झालंय का की सासूबाईंनी म्हणजे मुलीच्या सासूबाईंनी असं काही सांगितलं की ये ऐसा ही होना चाहिए, बारातियों का स्वागत पान पराग से ही होना चाहिए, ऐसे कुछ? नहीं, ऐसे तो इतना पर्टिकुलरली उन्होंने कुछ नहीं बोला। सिर्फ उन्होंने मुझे ये पूछा कि दुल्हन जब फेरे पे बैठेगी तो उसके सर पे पल्ला तो रहेगा ना? मैं बोली नहीं, हमारे मारवाड़ी लोगों पे भी रहता है, कोई दिक्कत नहीं है, पल्ला तो वो जो ओढ़नी रहती है वो रहेगी। तो बोले हाँ, हमारे में वो थोड़ा कंपल्सरी है, थोड़ा ध्यान दे देना। तो आप जो जो भी उनकी मेकअप आर्टिस्ट रहेगी तो उनको ये ज़रूर से बता देना कि सर पे पल्ला रहना चाहिए। हाँ जी। अच्छा, मतलब वो मारवाड़ी नहीं है। वो गुजराती है। अच्छा, गुजराती है। अच्छा। तो गुजराती और मारवाड़ी में मुझे पता है, बट आप प्लीज थोड़ा सा बता दीजिए कि क्या मतलब रिचुअल में थोड़े फ़र्क फर्क। हाँ। फ़र्क वैसा रिचुअल्स में तो इतना फ़र्क नहीं है, थोड़ा बहुत है। जैसे हमारे में माहिरा रहता है तो वो मामेरा बोलते हैं, बस एक शब्द का फ़र्क है। बाकी तो पूरा अपना इंडियन कल्चर के हिसाब से ही उनका भी वैसा होता है। सिर्फ़ हमारे मारवाड़ी लोगों में थोड़ा-सा ज़्यादा जैसे क्या बोलते हैं ना, ब्राइड को थोड़े गहने वग़ैरह ये सब चीज़ें ज़्यादा रहती है, सब पूरा डेकअप वग़ैरह ये रहते हैं। गुजराती लोगों में कैसा है, वो लोग का भी रहता है लेकिन थोड़ा-सा हाई लेवल पे रहता है। हाँ, और उनका पानेतर और साढ़े 10 गजोला रहता है, हमारे में घाघरा हाँ। चुनरी का घाघरा पहन के बैठते हैं। बंदेज। हाँ, तो वो बंदेज का घाघरा पहन के बैठते हैं, बोर रहता है तो उनमें माथे का टीका रहता है। ये बेसिक जो थोड़े बहुत ज्वेलरी का फ़र्क रहता है, जैसे उसमें वो कौन-सा उनका उनकी ज्वेलरी भी अलग रहती है। चंदनहार चंदनहार होता है, जो कि मारवाड़ी लोगों में नहीं होता है चंदनहार। मारवाड़ी लोगों में जनरली कुंदन के और ये वाले ज्वेलरी ज़्यादा होती है। तो ये थोड़ा कल्चरल बोलो, थोड़ा-सा ऐसे स्टेट वाइज़ थोड़ा-सा फ़र्क है। सर हमारे में भी ओढ़ते हैं, मारवाड़ी लोगों में, गुजराती लोगों में भी ओढ़ते हैं। मेरे ख्याल से मोस्ट ऑफ द कल्चर्स में ओढ़ते हैं, सर पे हाँ, दुपट्टा होता है। हाँ, वैसा है। वैसा है। हाँ। लेकिन यही तो चीज है कि ये मेकअप आर्टिस्ट को भी पता होनी चाहिए। हाँ। जैसे मैंने बोला कि गुजराती में घर चोला पानेतर ये साड़ीज होती है, मारवाड़ी में बोर बहुत इंपॉर्टेंट रहता है, क्योंकि ब्राइड अगर है तो वो बोर ही बोलेगी आपको Yes, लगाने correct. के लिए। तो ये बहुत छोटी छोटी चीजें होती है, बट ये ना सिर्फ आपके आउटर ब्युटी से रिलेटेड नाही होती, हे तुमच्या भावनांशी रिलेटेड असतात. आणि ते जे असतं ना की मला ही ज्वेलरी घालायची म्हणजे घालायचीच आहे, मला हे कनेक्टेड आहे माझ्या हार्टशी, किंवा एखादी ब्राईड म्हणते की मला अशाच पद्धतीतलं लायनर हवं आहे, तर मी तुम्हाला सांगेन तिला अपोज नका करू, फक्त तिला काही गोष्टी दाखवा, ट्रायल पण द्या की हे तुला छान दिसेल, तुला अजून वेगळं काय हवंय का. पण ती जर स्टिक झाली की नाही मला असंच हवंय, तुम्ही तिला 2 ऑप्शन जरूर दाखवा, आणि ती जर म्हणली नाही मला हेच मला हवंय, तर इट्स ओके. कारण त्यावेळेला ते हसल होत नाही. बरोबर. त्यावेळेला मग मैंने तो तुला तर सांगितलं होतं ना, मग तुला कळत नाही का, असं नाही का, मग हे होणार नाही. आणि त्यासाठी ह्या सगळ्या ज्या हे असतं एकमेकांना समजून घेणं हे खूप महत्वाचं होत असतं. तर अशा या आपल्या आरशाच्या गप्पा, आणि म्हणजे मला खूप आनंद होतोय की फर्स्ट टाइम मी असं एक ब्राईड टू बीचे आई वडील जे आहेत त्यांच्या मनामध्ये नवरी मुलीचं ते जे एक लग्नाचं स्वप्न आहे आणि त्या आज इथे बसलेल्या आहेत. तर आपल्या कार्यक्रमाचं एक रिच्युअल आहे सर, की मी माझा आरसा तुम्हाला दाखवते आणि त्या आरशामध्ये तुम्हाला बघून तुम्ही स्वतःशी काय बोलाल त्याबद्दल तुम्ही बोलायचंय, आणि दोघांना एक कॉमन असणार आहे की तुम्ही समृद्धीला काय मेसेज द्याल त्या आरशामधून. की असं इमॅजिन करा की समृद्धी आहे एका ब्राईडच्या ड्रेसमध्ये, आणि तिला तुम्ही काय मेसेज द्याल, तो एक मेसेज तुम्हाला दोघांना द्यायचा आहे. तर मी माझा आरसा तुम्हाला देते. खरं तर आरशामध्ये बघायचा योग माझा फक्त दिवसातनं अगदी 10-20-30 सेकंदासाठीच असतो. कारण नाही मला भांग पाडायचा असतो, नाही मला पावडर लावायची असते, नाही मला काहीच करायचं नसतं. म्हणजे मला फक्त एक मॉइश्चरायझर लावायचं असतं, तेवढंच मी लावतो. पण ठीक आहे, कधीतरी आरशात बघून असं नक्कीच म्हणतो मी की बाबा दिस अनदर डे फॉर मी टू वर्क.
and live a beautiful life. So I always say love, live, laugh, and life is so beautiful around. Keep spreading love, keep spreading laughter, and stay healthy, stay fit. That's all. वंडरफुल वंडरफुल व्हेरी नाईस मेसेज सर. एवढा सुंदर मेसेज दिला आणि म्हणतात मला नाही माहिती. मी आशेमध्ये बघून असं म्हणते की आय एम हेल्दी, आई लव माई सेल्फ. तो बहुत सुंदर करता और इस तरह से हमेशा हंसती रहे, क्योंकि वैसे भी मुझे सब सोसाइटी में भी बोलते हैं कि स्माइलिंग फेस है और मुझे अच्छा लगता है. मुझे खुद की स्माइल भी बहुत अच्छी लगती है. वा. सो आता हा एक मोठा आरसा आहे. यामध्ये असं इमॅजिन करायचं तुम्हाला की समोर समृद्धी उभी आहे आणि समृद्धीला तुम्ही काय मेसेज द्याल, जी की नवरी होणार आहे, तर तिला तुम्ही काय शुभेच्छा द्याल किंवा काय तुमच्या ज्या काही फिलिंग्स असतील एज अ पेरेंट्स? पहले तो उसको दुल्हन के रूप में देख के हम लोग इतना खुश होंगे, क्योंकि हर माँ बाप की एक ऐसी इच्छा रहती है, क्योंकि वो हमारे हमारे जीवन की परी है. ट्रू. हमारी जो लड़की है वो हमारी परी है, तो हम उसको देख के जो खुशी होगी, इसका जो इतना सुंदर रूप वगैरह देखकर एक दैविक रूप रहता है, वो यही उसको शुभेच्छा देंगे कि बाबा तू हमेशा खुश रहे, हंसती रहे, सुखी रहे और जहां भी जाए वहां पे खुशियां बांटती रहे. वा. ब्युटिफुल. आणि काही नाही, हा महत्वाचा खूप क्षण जवळ येतोय तिच्या आयुष्यातला. एक ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, ती एक नव्या जगात प्रवेश करणार आहे तू. तर या नव्या जगात प्रवेश करताना तुझा कॉन्फिडन्स राहू दे, तुझा स्वतःशी कायमचा. आणि सगळ्यांशी हसत खेळत राहा, स्वतःकडे लक्ष दे, सगळ्यांकडे लक्ष दे, and keep loving people, your own family members, and stay happy and stay smiling all your life. तर हे होते आजचे आपले कविता दी आणि योगेश सर, जे की त्यांच्या मुलीचे जे आरशामध्ये त्यांनी जे फक्त सौंदर्य नाही पाहिलं त्यांनी, त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलीचं ते प्रतिबिंब पाहिलं की ज्यामध्ये ती तिची भावी आयुष्याची स्वप्न बघती आहे आणि ती एक छान नवरी म्हणून, एक बायको म्हणून, एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून तिचे जे काही नाते आहेत ते निभावणार आहे आणि त्यासाठी त्यांनी तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझ्याकडूनही तिला खूप 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 शुभेच्छा. आणि हा जो एपिसोड होता आरशांशी गप्पा, हा थोडासा वेगळा, थोडा इमोशनल, थोडासा फनी मी म्हणेल असा होता. तर मला असं वाटतं सर, तुम्हाला कसं वाटलं आज या खूपच podcast ला? छान. म्हणजे अगदी तू मला कॅमेरासमोर बसवणार म्हटली तेव्हा म्हटलं बापरे, ही काय, मला इतकं कॉन्शियस व्हायला झालं होतं. पण तू हा इथे इतकं कम्फर्टेबल फील होत आहे, कॅमेरा समोर चालू आहे, कॅमेऱ्याकडे मी बघतोय आणि तरी अशा छानपैकी रिलॅक्सली तुझ्याशी गप्पा मारतोय. तर मला असं वाटतं की हे तुझं स्किल आहे की तू ज्या पद्धतीने आम्हाला कम्फर्टेबल फील केलं आहे इथे, आणि एक तुझ्याशी एक छान जवळीक आहे, एक नातं तुझ्याशी जुळलेलं आहे. त्यामुळे तुझ्याशी गप्पा मारण्यास सुद्धा एक खूप आनंद वाटतोय. तर तुला आरशाच्या पुढच्या वाटचालीला, तुझ्या सगळ्या उपक्रमांना, तू एक नवीन पुस्तक लिहिती आहेस, हे तू मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलंस. ते पुस्तक लवकर कंप्लीट हो, त्याचं छान इनॉग्रेशन कर त्या पुस्तकाचं सुद्धा. आणि खूप काही तुझ्या कल्पना आहेत आणि आयडियाज आहेत, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच दीदी. थँक्यू सर. थँक्यू. आणि इथे येण्यासाठी आणि एवढा वेळ देण्यासाठी खूप खूप थँक्यू.